दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चाललेली आहे। जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते। त्याचाच परिणाम जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये होत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड या गावात सध्या मी पोहोचलेलो आहे। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने या गावातील महिलांना पायपीट करून तहान भागवावी लागत असल्याचं भीषण चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बसायला या गावातील महिलांना सुरुवात झालेली आहे। आपण स्वतः प्रत्यक्षात या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये, पाणी टंचाईचे काय स्वरूप आहे? पाणीच नाही आमच्या गावाला करताय। आम्ही 1 किलोमीटरहून पाणी आणतो। इथे जीव आहे का बायाला? 2-2 हांडे पण येत नाही आमच्याकडून। 1-1 हांड्यानं पाणी वाहतो आम्ही। काय पाणी लागत? आंघोळीला न्यार, बाथरूमला न्यार, प्यायला न्यार। मग शासनाकडून काही टँकर वगैरे सुरू झालाय? काहीच नाही, गावात बी नाही, इथं बी नाही। आम्ही जसं गावाच्या थोडा अंतर राहतो की गावात बी पाणी नाही। हा, म्हणजे गावात हीच परिस्थिती आहे? बस हीच परिस्थिती आहे गावात बी। तुम्ही गावच्या सरपंचांना किंवा काही लोकप्रतिनिधींना काही बोललायत का? ग्रामसेवकांना? सरपंच काय आम्हाला दिसतच नाही। सरपंच गावावर राहतच नाही, तो हिंडत राहतो इकडे तिकडं। मग त्यांना काय म्हणा, आम्ही दिसतच नाही तो आम्हाला। बरं, आता उद्या चालून आता ह्या विहिरीवरून तुम्ही पाणी आणताय, उद्या चालून हे जर बंद झालं तुमच्याकडे दुसरा पर्याय काय? मग आता ते बाबा मिरच्या लावून ना, आम्ही कसं काय पाणी आणत आहे हिरून? ते आणूच देणार नाही आम्हाला। जरी आमचीच ते, पण मग त्याला बी पाणी लागलच ना। आता ती मिरची लावणार आहे। बरं, आता काय मागणी तुमची शासनाकडे? मग आम्हाला काहीतरी तुमच्या हिशोबानं वाटलं पाईपलाईन करा बापावनं, टँकर बालवा काहीतरी, पण मग आम्हाला पाण्याचा पुरवा। काय सांगाल? खरं तर 1-1, 1.5 किलोमीटर पायपीट तुम्हाला करावी लागते। काय पाण्याची परिस्थिती आहे? पुढचं नियोजन काय आहे तुमचं? पाणी टंचाईच्या झळा बसतायत। पाण्याचं नियोजन करा सर। फक्त लाईट आणि पाणी, बस एवढं नियोजन करा तुम्ही आमच्या करता। फक्त आता किती दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झालेली आहे तुमच्या या वस्तीवर? खास म्हणलं तर दिवाळीपासून आहे सर। एवढ्या दिवसापासून पाणी लांबून पाणी कॅनी आणणं पडत्या। मोटरसायकल आणते की माणसं आणते की बाया आणते, एवढे आता दखल तुमची घेतली नाही अजून कोणी? नाही, कोणाच नाही। येतो सरपंच दिसतच नाही डोळ्याला। गावात घेता गावातच बसतो, कोणालाच काही करत नाही सरपंच। शहर बी तीच परिस्थिती आहे, शाळाची मुलाची बी तीच परिस्थिती, गावात बी तीच परिस्थिती आहे। फक्त एवढं पाण्याचं नियोजन करा आमच्या तुम्ही, एवढीच मागणी आमची, लाईटीची पाणी। खरं तर टँकर सुरू करावा अशी मागणी केलेली आहे। आजी, काय सांगाल? तुमच्या सुद्धा हातात हांडा दिसतोय, लांब जावं लागतं पाण्यासाठी। काय नियोजन आहे आणि काय करा आता? पाणी पाहिजे, पाणी आणलं ना तर लगेच लय चांगलं होईल पालगी। आणि लाईन बी नाही, दिवाळीपासून कत्ताही लाईन नाही, अशा अंधार येते आम्ही। तुम्ही या संदर्भात कोणाला बोललायत का? मग गावचे सरपंच असतील किंवा काही लोक? सरपंचांनी ते दिसतच नाही आम्हाला डोळ्याना। नाही तर स्वतः आला तुम्ही घरात लाईन एक पहा आमच्या। म्हणजे पाण्याबरोबर आता लाईटचा सुद्धा प्रश्न तुमचा गंभीर बनलाय? हा, पाणी बी आणा आणि लाईन बी आणा लगे। समजा तुम्ही लगे दिवस उतरले आमच्या बाई लगे। एकूणच आपण पाहतोय की पाण्याबरोबर विजेचा सुद्धा प्रश्न जो आहे तो गंभीर बनलेला आहे। आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर याच विहिरीवरून या महिलांनी आता पाणी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोहऱ्याच्या माध्यमातून काढलेलं आहे। आपण पाहतोय की जालना जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या जी आहे ती अतिशय गंभीर बनत चाललेली आहे आणि या वाडी वस्तीवरील महिलांना देखील आता पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। शासनाने टँकर सुरू करावा अशी मागणी खरं तर या वस्तीवरील महिलांनी केलेली आहे। त्यामुळं शासन आता याची गंभीर दखल घेऊन या महिलांची पायपीट थांबवणार का आणि त्यांना दिलासा देऊन त्यांची तहान भागवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।